आंबा ऑलमोस्ट झाडावर पिकलेला आहे आणि झाडावर पिकलेले आंबे ज्याला पाडाला लागलेले आंबा बोलतात हे आम्ही आता काढायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला एक सांगतो, आजकाल आंबे पिकवण्यासाठी जे केमिकल वापरतात ना, दॅट इज कॉल्ड कॅल्शियम कार्बन. ऑलमोस्ट ऑल ओव्हर वर्ल्ड बॅन आहे. इंडियामध्ये पण बॅन आहे, युरोपियन कंट्री, नेबरिंग कंट्री सगळीकडे बॅन आहे. पण स्टील इट इज अवेलेबल, तरीसुद्धा मिळतं. आणि आंबे पिकवण्यासाठी, केळी पिकवण्यासाठी हे कॅल्शियम कार्बोनेट वापरलं जातं. त्या कॅल्शियम कार्बोनेटमध्ये पिका आंबा असतो ना, हा वरून फक्त पिवळा दिसतो आणि आतून तो आंबा आहे ना, आतून हा कडक असतो. मग आपल्याला जर कॅल्शियम कार्बोनेट ओळखणं थोडं मुश्किल होतं आहे, नॅचरल आंबा पाहिजे असेल ना, तर काय करायचं माहिती आहे का? सिम्पल वे, मार्केटमध्ये जायचं, आंबेवाल्याकडनं असे कच्चे आंबे घ्यायचे आणि हे कच्चे आंबे आपण आपल्या घरी आणून आयदर पेंढामध्ये गवत किंवा न्यूजपेपरमध्ये रॅपअप करा किंवा कॉटनचे कपडे असतात, एखादा टॉयल वगैरे असेल त्याच्यामध्ये रॅपअप करा आणि एक 8 दिवस पेटीमध्ये पॅक करून ठेवून द्या. कोणत्या प्रकारच्या केमिकलची गरज नाही. जर अशा प्रकारे आंबा तयार झालेला असेल ना, तर घरच्या घरी तुम्ही केमिकल फ्री म्हणजे केमिकलपासून मुक्त असा आंबा आपल्या फॅमिलीला खायला आनंद देऊ शकता. त्या प्रकारचा आंबा परचेस करण्याचा प्रयत्न करा. आणि वन सेकंड सॉरी, मी आंबे विकत नाही, भरपूर लोकांचे रिक्वायरमेंट आहेत, परंतु मला हा रिसॉर्टलाच आंबा लागत असतो, फ्रेंड्स नातेवाईक इथं शेअर करत असतो, त्यामुळे मी विकत नाही. परंतु तुम्ही विकत घेताना मात्र ही काळजी घ्या, शक्यतो कच्चा आंबा घ्या. आणि बॅगिंग टेक्निक वापरल्यामुळे आंबे लवकर तयार झालेले आहेत. हे सर्व बॅगिंग टेक्निक वापरलेले आंबे आहेत. आणि ह्या आंब्याचा कलर, टेक्स्चर, मेट 1 किलोमध्ये 2च आंबे बसतात फक्त, एवढी मोठी याची साईज आहे. आणि याचा आमरस छान बनतो. याचा गोडवा हापूससारखा नाही आहे, केशरसारखा पण नाही आहे, थोडा वेगळा आहे, कारण का हापूस आणि नीलमची ही ब्रीड आहे. परंतु आमरस बनवण्यासाठी दिस इज वन ऑफ द बेस्ट. लेट अस सी, एन्जॉय करा. भरपूर तयार झालेले ते पहा. आता संपूर्ण आंबे आता पाडायला लागलेले काढतो आहे, कारण का आता आंबे आमचे तयार झालेले आहेत. केशर एक साधारण 8 ते 10 दिवसांनी तयार होणार आहे, परंतु सगळे ऑर्गॅनिक आहेत. कोणत्या प्रकारचं पिकवताना केमिकल मात्र वापरलेलं नाही. दॅट इज द ब्युटी ऑफ आवर फेरा ॲग्रो रिसॉर्ट.